नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांना प्रपोज करण्यासाठी कॅफे वुडलँडमध्ये गेलेले असतात आणि तिथे सायली आणि अर्जुन दोघं एकमेकांना प्रपोज करतात. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट घडणार असते, ती पुढं घडणार असते, कारण त्यांना माहितीही नसतं इकडे प्रियाने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. अर्जुन आणि सायली त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना प्रपोज करतात. खरं तर ते दोघंही खूप खुश असतात. आता खऱ्या अर्थाने त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार असते आणि त्यांचं आयुष्य हे मार्गी लागणार असतं. परंतु इथे प्रियाने मात्र खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो. तिने अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बाहेर काढलेले असतात. इकडे अर्जुन सायलीच्या वाढदिवसाची जंगी तयारी झालेली असते. सगळेजण घरात तिथे खुश झालेले असतात. सगळेजण वाढदिवसासाठी आलेले असतात आणि सगळेजण तिथे आलेले आहेत आणि अर्जुन सायलीला चैतन्य फोन करतो आणि बोलावून घेतो. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. इकडे अर्जुन सायलीने एकमेकांना प्रपोज केलेलं असतं. खूप छान असं सगळं सेलिब्रेशन झालेलं असतं आणि अचानक चैतन्याने का बोलवलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. तर कल्पना मात्र भयानक चिडलेली असते. प्रियाने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे जे पेपर्स आहेत ते कल्पनाला दाखवलेले असतात आणि कल्पनाला सांगितलेलं असतं, मामी बघितलं का, ती सायली किती खोटारडी आहे. मी तुला म्हणलं होतं ना, तिने अर्जुनला फसवलेलं आहे. त्यांचं लग्न खोटं आहे. मी याच्या आधीही सांगितलं होतं. तेव्हा पण सायलीने मला खोटं पाडलं. देवाच्या समोर तिने खोटी शपथ घेतली, कारण तिने सांगितलं तिचं अर्जुनवरती प्रेम आहे, पण तिचं अर्जुनवरती प्रेम नाही. तिनं हे सगळं फसवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता अर्जुन आणि सायली येण्याची वाट पाहत असतात. तर अर्जुन आणि सायली जेव्हा यायला निघालेले असतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता कल्पना मात्र भयानक चिडलेली असते. कल्पना ही तेवढीच कनेक्टेड झालेली असते अर्जुन सायलीच्या सोबत, म्हणून तर तिचा राग हा अनावर झालेला असतो. तिला खूप राग आलेला असतो. जेव्हा अर्जुन आणि सायली दोघंही घरी येतात आणि कल्पनाचं हे चिडलेलं रूप पाहून त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि कल्पना म्हणत असते की अर्जुन, मला खरं सांग की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, कारण तुम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो मम्मा, आणि कल्पनाला खूप राग येतो. कल्पना तशीच पिसाळते आणि अर्जुनच्या अंगावरती जाते आणि म्हणते की तुमच्या लग्नासारखं हेही खोटं आहे. तू खोटं बोलतोयस अर्जुन. हे बोलल्यानंतर कल्पना मात्र म्हणत असते आणि अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, तसं काय म्हणतेस तू मम्मा, हे काही खोटं नाही आहे, हे खरं आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की नाही, तुमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे, आणि असं म्हणत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची जी फाईल आहे ती फाईल कल्पना आणते आणि अर्जुन सायलीच्या तोंडावरती ते पेपर उधळते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, तुझा गैरसमज झालेला आहे. आमच्या दोघांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी झालेलं असलं तरी आम्ही दोघांनी मंदिरातही लग्न केलेलं आहे. आमच्याकडे त्याचे फोटो आहेत, त्याचबरोबर रजिस्ट्रेशनही केलेलं आहे. मान्य आहे मला, माझ्याकडून चुकलेलं आहे. मी असं करायला नको होतं. मी तुम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे, पण यामध्ये सायलीचा काहीही दोष नाही. सायली मला प्रत्येक वेळेस सांगत होती की ह्या सर्व गोष्टी आपल्याला घरी सांगितल्या पाहिजेत, पण मी सायलीला प्रत्येक वेळेस अडवलेलं आहे. त्यासाठी काही कारणं होती. मला त्यावेळेस लग्न करायचं नव्हतं आणि मिसेस सायली एका अडचणीत होत्या. त्यांना मधुभाऊंना सोडवायचं होतं, कारण त्यांना ही गोष्ट अजिबात कधीच पटत नव्हती की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणं. तेव्हा कल्पना म्हणत असते, मी अजिबात ऐकून घेणार नाही, कारण कल्पनाने तर अर्जुनच्या कानाखालीही वाजवलेली असते. अर्जुन मात्र हात जोडून माफी मागत असतो, कान धरून कल्पनाच्या समोर उभा असतो आणि म्हणत असतो की मम्मा, मला माफ कर, माझ्याकडून चुकलेलं आहे. परंतु कल्पना मात्र चिडलेली असते. त्याचवेळी पूर्णाजीही तिथं असते, त्याचबरोबर रविराज, घरातले सगळेजण तिथं आलेले असतात. चैतन्यही तिथं असतो आणि सगळेजण विचार करू लागलेले असतात की असं अचानक काय झालंय, कल्पनाचा पारा एवढा का चढलेला आहे हे सगळ्यांना माहिती असतं. अर्जुन मात्र बोलत असतो, कल्पना ऐकून घेत नसते. तेव्हा पूर्णाजी आणि प्रताप म्हणतात की कल्पना, बाद झालं, एकदा मुलांना काय म्हणायचं आहे ते तरी ऐकून घे. एकतर त्या दोघांचा वाढदिवस आहे आणि आज एवढा मोठा तमाशा करायची काही गरज नाही आहे. आधी मुलं काय म्हणतात ते ऐकून घे आणि त्यानंतर कांगावा कर. कल्पना मात्र ऐकून घ्यायच्याच मनस्थितीत नसते. इकडे अर्जुन सांगत असतो, मामा, माझं चुकलेलं आहे, मला माहिती आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट मी तुला आज सांगणार आहे. ते म्हणजे आजच मी
मी सायलीला प्रपोज केलेला आहे, सायलीला प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे सायलीनंही तिच्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ दिलेली आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघंजण एकमेकांबरोबर 7 जन्मासाठी गाठ बांधणार आहोत. हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणते, तू खरं बोलतोयस अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि सायलीही बोलण्याचा प्रयत्न करत असते. कल्पना म्हणते की अर्जुन, तू माझा मुलगा आहे म्हणून मी तुझ्याकडून अपेक्षा करते, कारण ही तर परकीच आहे ना, हिच्याकडून अपेक्षा करणं माझ्यासाठी तेवढं शक्यच नाही. सायली म्हणते की नाही आई, तुम्ही चुकीचा विचार करताय, मी तुमची मुलगी आहे, मी परकी नाही आहे. पण कल्पना म्हणत असते, तू माझ्यापासून का लपवलं? सायली अक्षरशः ढसाढसा रडायला लागते. सायली म्हणत असते की आई माझ्याकडून चुकलं, पण आज आम्ही सगळ्यांना ही गोष्ट सांगणार होतो. पण त्याहीपेक्षा अर्जुन म्हणतो की तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ऑलरेडी आम्ही दोघांनी आमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे आणि आमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही कायद्याने आता नवरा बायको आहोत आणि त्याचबरोबर आम्ही पुन्हा कधीही ह्या लग्नातून माघार घेणार नाही. पूर्णाजीने मात्र इकडे अर्जुन सायलीची बाजू घेतलेली असते. रविराज, प्रतिमा सर्वजण अर्जुन सायलीच्या बाजूने बोलत असतात. ते म्हणत असतात की एकदा ऐकून घ्यायला पाहिजे कल्पना, त्याशिवाय एवढी आरडाओरडा करायची गरज नाही. आणि कल्पना चिडलेलीच असते, परंतु इकडे अर्जुनची बाजू घ्यायला ह्यावेळेस कल्पनाशिवाय इथे रविराज, प्रतिमा, त्याचबरोबर पूर्णाजी, प्रताप हे सगळेजण अर्जुन सायलीची बाजू घेत असतात. कारण पूर्णाजी सुरुवातीला चिडलेली असते, पण अर्जुन रूममध्ये जातो आणि चैतन्याला म्हणतो की चैतन्य, माझ्या मॅरेज रजिस्ट्रेशनचे पेपर. चैतन्य घेऊन येतो आणि म्हणतो की हे घे मावशी, खरंच या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आणि चैतन्य सांगतो की हो, आणि त्याचबरोबर चैतन्य म्हणतो की हे जे पेपर्स आहेत हे त्यासाठीचेच आहेत. आणि ते पेपर पाहिल्यानंतर कल्पना शांत होते, तरीही ती चिडलेली असते. अर्जुन सायली अक्षरशः दोघंही ढसाढसा रडत असतात, कल्पनाची माफी मागत असतात, आमच्याकडून चूक झालेली आहे, पण आता आम्ही ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आम्ही दोघं हे 7 जन्मासाठी एकत्र असणार आहोत. आणि दोघंही कान पकडून कल्पनाची माफी मागत असतात. घरातील सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो. पूर्णाजीने तर सायली अर्जुनला पाहिलेलं असतं, जवळ घेतलेलं असतं आणि म्हणालेली असते की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही दोघांनी जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरीही तुम्ही दोघं आत्ता एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके बुडालेले आहात ना, हे तुम्ही सांगण्यापेक्षाही, तुम्ही एकमेकांना कबुली देण्यापेक्षाही आम्हाला सगळ्यांना मात्र ह्या गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत. आणि त्याचवेळी पूर्णाजी म्हणते की मला माहिती आहे की माझी नातसून आणि माझा नातू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. आणि जेव्हा ही गोष्ट घडत आहे तेव्हा पूर्णाजीलाही खूपच छान वाटत आहे. फायनली अर्जुन सायली एकमेकांच्या प्रेमाने एकत्र आलेले आहेत ही गोष्ट पूर्णाजीला कळलेली असते. कारण कल्पना जेव्हा कल्पनाच्या भावाकडे गेलेली असते तेव्हा पूर्णाजी पाहत असते, अर्जुन जेवला नाही म्हणून सायली उपाशी राहिलेली तिनं पाहिलेली असते. सायलीने अर्जुनला आवडतात म्हणून थालपीठ बनवलेले असतात ही गोष्टही तिनं पाहिलेली असते. या सर्व गोष्टी पूर्णाजीने पाहिलेल्या असतात आणि अर्जुन आणि सायलीचं हे प्रेम तिला चांगलं जाणवलेलं असतं. परंतु कल्पनाला मात्र राग अनावर झालेला असतो. तिची एकच इच्छा असते की माझ्या मुलाचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे, त्यासाठी ती चिडलेली असते. थँक्यू.